ह्या व्हिडिओमध्ये तो ऑल्टोवाला त्या नेक्सॉन ड्रायव्हरकडनं जे आहे ते 1 लाखाची माग करत होता, परंतु त्या नेक्सॉनवाल्यांनी त्याला 5-10 हजार रुपये देऊन तो विषय जो आहे तिकडेच मिटवून टाकला. मित्रांनो, हा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की जेव्हा आपल्याकडनं चुकून ऍक्सिडेंट होतो, जेव्हा आपण एखाद्या गाडीला ठोकतो, कारला, बाईकला, रिक्षाला, आता अशा वेळेला त्याला पैसे देण्यासाठी आपण बांधील अजिबात नसतो. आपल्याकडनं चुकी झाली, चुकून माकून काही झालं तर अशाला आपण त्यांना पैसे देण्याची गरज नाही. लोक पैसे मागत असतात की पैसे दे, एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे, असं करण्याची गरज नाही. तुम्ही बांधील नाही, तुमची इन्शुरन्स कंपनी जी आहे ती त्याचा खर्च संपूर्ण करून देईल. तुम्हाला लगेचच तिकडे पैसे देण्याची गरज नाही. ऑलरेडी आपण इन्शुरन्स कंपनीला पैसे दिलेले आहेत त्या गोष्टीची काळजी घेण्यासाठी. 3 वर्षाचा जेव्हा आपण इन्शुरन्स घेतो थर्ड पार्टी, तेव्हा आपण 10-15 हजार ऑलरेडीच देऊन मोकळे झालेला असतो. तर अशा वेळेला ते पैसे जे आहेत ते आपल्याला त्याला सांगायचे की तू माझ्या इन्शुरन्स कंपनीमधून घे. ते कसे घ्यायला सांगायचे, त्याला तिथे व्हिडिओ बनवायला सांगायचा आणि त्यासोबतच आपला इन्शुरन्स पॉलिसी नंबर जो असतो थर्ड पार्टीचा इन्शुरन्स पॉलिसी नंबर तो त्याला द्यायचा आणि त्याला सांगायचं की ह्याच्यातून तू जेव्हा रिपेअर करायला जाशील त्यावेळेला तू क्लेम ह्या पॉलिसीमधून घेऊ शकतोस. ऑन दी स्पॉट तुम्हाला त्याला 1ही रुपया देण्याची अजिबात गरज नाही. काही लोक जे आहेत असे स्कॅम देखील वाढलेले आहेत. काही लोक मुद्दामच गाडी आडवी टाकतात, काही लोक असे करतात पैसे मागण्यासाठी. तर त्यावेळेला देखील तुम्ही ही ट्रिक जी आहे ती यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला समजेल की आपण नक्की जेन्युइन आहे की काय, आणि तुमचे पैसे देखील वाचतील, कारण की आपण ऑलरेडी ह्या केससाठी पैसे इन्शुरन्स कंपनीला दिलेले असतात. तुम्हाला जर ही माहिती आवडलेली असेल, काही हेल्प झाला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला इन्शुरन्स रिन्यू करायचा असेल, नवीन इन्शुरन्स काढायचा असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह, थर्ड पार्टी, कोणताही प्रकारचा काही हेल्प हवी असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा आणि क्लेम कधीही रिजेक्ट न होणारा इन्शुरन्स काढून देण्याची जबाबदारी माझी राहील. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.